सकाळी सकाळीच उठल्या उठल्या बाप्पूचा फोन आला की रानामध्ये या, काय करताय तुम्ही गावात बसून. म्हणून आम्ही गावात बसायचं ते सगळे निघालो बाप्पूच्या रानामध्ये. म्हटलं बाप्पूची थोडीशी हेल्प करावी. बाप्पूचं औषध मारायचं होतं रानात, मग आम्ही सगळे गेलो त्याला औषध मारायला मदत करायला. पण आम्हाला कोणाला औषध मारायला जास्त काही येत नाही. बाप्पू खिलाडी आहे, त्यामुळे बाप्पूला सगळं जमतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो, तर मी गेल्याच बाप्पूला म्हटलं की बाप्पू काय करतोय नक्की, कशात काय मिक्स करतोय. मग बाप्पू म्हणला की हे सगळं करायचं असतं, ही प्रोसेस असते, तुला सांगितलं तर तुला काय कळणार पण नाही. त्यामुळे मी काही त्याला जास्त विचारत बसलो नाही. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बापूने आम्हाला मारून दाखवलं की औषध कसं मारायचं. ते मारून दाखवल्यानंतर आम्ही बारी बारी सगळे औषध मारायला सुरुवात केली. आम्हाला तर एवढं परफेक्ट असं काही जमत नव्हतं, पण गौरवने मनावरती जास्तच घेतलं होतं, त्यामुळे त्यांनी लगेच औषध मारायला सुरुवात केली. सगळ्यात पहिला नंबर गौरवचाच होता. पण त्याला बघून मला असं वाटत होतं की मला तर काय जमणारच नाही, त्याच्यामुळे आपण तर ते काय हातात घेतलंच नाही. गौरव औषध मारत होता तोपर्यंत म्हटलं शेजारी ऊस आहे, ऊस चुरून आणावं. म्हणून मी ऊस चुरून आणायला पळत पळत गेलो, तर तिथं जाऊन चिखलामध्येच अडकून बसलो. चिखलात अडकून सगळं नीटनीटकं पाय वगैरे धुवून बाजूला आल्यानंतर मी ऊस घेऊन आलो. मग सगळ्यांनी ऊस खाल्ला मस्त मजा.